हे उपोषण कुठंतरी पटकन सुटलं पाहिजे। त्यातल्या काही मी म्हणतो संपूर्ण सगळ्या नका का मागण्या मंजूर करता येणार, काही मागण्या तातडीच्या काही निर्णय घेऊन आणि पुढं मनोजदादांनी सुद्धा दोन्ही बाजूनी आता जे चाललेलं आहे दोन्ही बाजूनी सरकारला असं वाटतंय की बा आम्हाला अजून 100 दिवस झाले नाही आणि दादा उपोषणाला बसले आणि दादांना असं वाटतं की बा मी राजकारण केलं नाही आणि मी बसलोय मग मला या ठिकाणी हे बरोबर आहे, दोन्ही बाजूंचं हे बरोबर आहे। तर उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेऊन त्यांना मी तिथे टेलिफोनिक संदेशाद्वारे काही बाबींमध्ये दादांची नाही परंतु त्यांचे सबऑर्डिनेट्स जे आहेत त्यांच्याशी बोललोय, त्यांच्याशी बोलून चर्चा करून उद्या मुख्यमंत्री महोदयांशी विनंती करून त्यांनाही विनंती करतो आणि या बाबतीमध्ये कसा मार्ग काढता येईल, उपोषण थांबेल आणि त्याला पुढं काही कालावधी देऊन आणि काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासारख्या आहेत ते त्यांनी बी मान्य कराव्या आणि दादांनी, कारण उपोषण जास्त कालावधी आता ह्यावेळेस त्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे। कारण यावेळेस शरीर तेवढं पहिल्यासारखं राहिलेलं नाही। यावेळेस मोर्चामध्ये मी स्वतः पाहिले की साध्या पायरीहून चढताना सुद्धा करावं लागतंय, पकडावं लागतंय, उतरताना सुद्धा पकडावं लागतंय आणि बोलताना सुद्धा जाणवतंय की आतड्याला पीळ आणूनच बोलावं लागतंय, अशी एकंदरीत परिस्थिती आहे।